अनेक महिलांची उपक्रमाला उपस्थिती। राज्यातल्या अनेक भागात आजही पावसानं जोरदार हजेरी लावली। मुंबई शहरासह उपनगरात पहाटे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्येही जोरदार पाऊस झाला। सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं कोयना धरण 100% भरलं, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे। सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून शहरी तसंच ग्रामीण सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे। गंगाखेड पालम रोडवरील गळाटी नदीला पूर आल्यानं वाहतूक बंद आहे। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे। पंचगंगा नदीवरील रुई आणि इचलकरंजीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत। मांजरा उगम धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत। अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून 67,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या।